खुशखबर खुशखबर खुशखबर. आपल्या घरी लग्न असो, साखरपुडा किंवा इतर कार्यक्रम, अगदी हवेशीर प्रशस्त भव्य दिव्य लॉन अगदी अल्प दरात मिळणार असून अनीसभाई सय्यद व मंजूरभाई शेख MS यांच्या वतीने भव्य 1 एकर मध्ये प्रस्तुत लॉन सोलापूर शहरातील नई जिंदगी मध्ये अमन लॉन ची सुरुवात केली असून आजच आपला कार्यक्रम बुक करा. आमचा पत्ता अमन लॉन, गट नंबर 67, युनिटी स्मार्ट सिटी जवळ, बालाजीनगर एअरपोर्टच्या पाठीमागे, नई जिंदगी सोलापूर. मोबाईल क्रमांक 78 430 438 43. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिवणी पाडकाम प्रकरणी शासकीय कामकाजास अडथळा केल्याच्या आरोपावरून परमेश्वर हिरापुरे अशा 18 जणांविरुद्ध सोलापूर पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यात आरोपींविरुद्ध 4 प्रेम करू नये असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. 11 ऑगस्ट 2017 रोजी जिल्हाधिकारी सोलापूर तथा मनपा आयुक्त यांच्या आदेशान्वये सोलापूर मनपाकडील अतिक्रमण विभागातील अधिकारी व अतिरिक्त आयुक्त मॅकलवार यांच्यासह इतर कर्मचारी हे पोलीस बंदोबस्तासह सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथील कोजनरेशन प्रकल्प चिमणी पाडकामासाठी साखर कारखाना गेट जवळ गेले असताना कारखाना परिसरात जमलेल्या कारखान्याचे संचालक, कामगार, सभासद व सुरक्षा रक्षक यांनी आंदोलन करून चिमणी पाडकामास अडथळा केला. या आरोपावरून सर्व आंदोलकांविरुद्ध न्यायालयात खटला भरण्यात आला होता. सर्व आंदोलकांनी दोषारोप पत्र रद्द करण्यासाठी सेशन्स कोर्टात केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. त्या निर्णयाविरुद्ध सर्व आंदोलकांतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी याचिका दाखल केली होती. सदर याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समोर झाली. सदर सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की चिमणी पाडकामामुळे हजारो कुटुंबियांच्या रोजीरोटीवर गदा येणार होती. त्यामुळे शासनाच्या मनमानी आदेशाविरुद्ध शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनामुळे कोणत्याही प्रकारच्या शासकीय कामात अडथळा येत नव्हता. केवळ आंदोलन चिरडण्यासाठी केलेली फौजदारी कारवाई रद्द होण्यास पात्र आहे. सदर याचिकेची अंतिम सुनावणी होईपर्यंत आरोपी विरुद्ध कोणत्याही प्रकारचे चार्ज फ्रेम करू नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या प्रकरणी आंदोलकांतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट श्रीकांत यादव यांनी काम पाहिले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.